नमस्कार नमस्कार मित्रांनो. आत्ताच तांदळे साहेबांचा जो सेमिनार होता तो सेमिनारमध्ये छोटंसं एक भाषण देऊन मी आत्ताच घरी आलो आणि तिथे जो विषय बोलायचा होता तो एवढा म्हणजे विषय समजल्याला कठीण असल्यामुळं तेवढा स्पष्ट करणं तिथं शक्य नव्हतं. त्यामुळं मी विचार केला की आता घरी येऊन आपण त्या विषयावर एक व्हिडिओ बनवावा. विषय आहे टेंटेड इन्व्हेस्टिगेशन. तर टेंटेड इन्व्हेस्टिगेशन म्हणजे ज्याला आपण म्हणूया ज्याच्यावर म्हणजे फेअर इन्व्हेस्टिगेशन नाही. जे टेंटेड आहे म्हणजे फेअर नाही, योग्य नाही, अयोग्य आहे, कायदेशीर नाही असं इन्व्हेस्टिगेशन, या विषयावर मी व्हिडिओ बनवणार आहे. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की संविधानाचं आर्टिकल 21 परिच्छेद 21 स्पष्ट म्हणतं आहे की कोणत्याही व्यक्तीची स्वातंत्र्य, कोणत्याही व्यक्तीचं स्वातंत्र्य हे कायद्याने विहित केलेल्या प्रक्रियेशिवाय काढून घेता येणार नाही, हिसकावून घेता येणार नाही असं आर्टिकल 21 परिच्छेद 21 संविधानाचा म्हणतो. आणि मग प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ म्हणजे कायद्याने विहित केलेली प्रक्रिया म्हणजे नेमकी कोणती. तर या बाबतीमध्ये ललिता कुमारी वर्सेस स्टेट ऑफ यूपी या जजमेंटमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाचे जे सात न्यायमूर्तींचं खंडपीठ आहे त्या खंडपीठानं स्पष्ट केलं आहे की अगोदर FIR रजिस्टर करणे आणि त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन ही आहे प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. कायद्याने विहित केलेली प्रक्रिया म्हणजे अगोदर FIR रजिस्टर करणे आणि नंतर तपासाला सुरुवात करणे. मग आता अँटी करप्शनच्या ट्रॅपचा जेव्हा विषय येतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की बाबा तक्रारदाराने अँटी करप्शनला तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर ते काय करतात, अगोदर पडताळणी करतात. पडताळणीनंतर जर त्यांना त्याच्यामध्ये तथ्य आढळलं तर मग पैसे जर स्वीकारले आरोपीने तर मग ते FIR दाखल करतात. परंतु हे खरं आहे का? ही प्रोसिजर खरी आहे का? नाही, ही प्रोसिजर खरी नाही. कारण अँटी करप्शनचा जो अधिकारी आहे, ट्रॅप लावणारा अधिकारी असो किंवा तपास अधिकारी असो अँटी करप्शन डिपार्टमेंटचा, त्याला सेक्शन 5 बॉम्बे पोलीस ॲक्ट, कलम 5 मुंबई पोलीस कायदा याच्याखाली एक आदेश काढला आहे सरकारने आणि तो आदेश काढून त्यांना डीम्ड PSO केलेलं आहे. म्हणजे पोलीस स्टेशन ऑफिसर, त्यांना ऑफिसर इन्चार्ज ऑफ पोलीस स्टेशन किंवा पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून दर्जा दिलेला आहे. मग ज्यावेळेस पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकाऱ्याकडे एखादी कॉग्निजेबल ऑफेन्सची खबर येते त्यावेळेस त्याचं कर्तव्य काय असतं? त्याचं कर्तव्य ही डीम्ड PSO ऑर्डर. याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की त्यांना शॅल बी डीम्ड टू बी ऑफिसर इन चार्ज ऑफ पोलीस स्टेशन विदिन द लिमिट्स ऑफ सच वेअर सच प्लेस इज सिच्युएटेड. मग जेव्हा ऑफिसर इन्चार्ज ऑफ पोलीस स्टेशनकडं तक्रार येते ती कशाची येते? अँटी करप्शनच्या अधिकाऱ्याकडे तक्रार कशाची येते? लाच मागणीची. मग आता लाच मागणी हा दखलपात्र गुन्हा आहे का? तर या बाबतीमध्ये मी माझ्या केसमध्ये RTI खाली अर्ज दिला होता आणि त्याच्यामध्ये त्यांना मागितलं होतं की ही जी तक्रार आली लाच मागणीची तर ही दखलपात्र तक्रार आहे का? तर त्यांचं म्हणणं आहे हो, ही दखलपात्र तक्रार आहे. मग कायदा काय म्हणतो की जेव्हा दखलपात्र तक्रार तुमच्याकडे येते त्यावेळेस तुम्हाला 154 CRPC आपोआपच लागू होतं. 154 CRPC काय म्हणतं आहे? पोलिसांना वर्दी देणे व त्यांचे अन्वेषण करण्याची त्यांची शक्ती. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं 154 मध्ये
दखलपात्र अपराध घडल्याची प्रत्येक गोष्टी पोलीस स्टेशनच्या अंमलबजावणी अधिकाऱ्यांना आली असेल तर ते लिहून काढेल किंवा लिहून घेईल कोणाकडून तरी आणि त्याच्यावर सही घेईल, कोणाची तक्रार देणाऱ्याची, आणि तिच्या गोषवाऱ्याची नोंद राज्य शासन या संबंधात विहित करील अशा नमुन्यानुसार अशा अधिकाऱ्याने ठेवायच्या पुस्तकात केली जाईल, असं सरळ 154(1) मध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे अँटी करप्शन अधिकारी हा ऑफिसर इन्चार्ज ऑफ पोलीस स्टेशन असल्यामुळं त्याला FIR बुक ठेवणं कंपल्सरी आहे. राज्य सरकारने सांगितलेलं आहे की तुम्ही ऑफिसर इन्चार्ज ऑफ असं ऑफिसर इन्चार्ज ऑफ पोलीस स्टेशनने असं पुस्तक ठेवलं पाहिजे. आणि मग अर्थातच ते अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यानं पण ठेवलं पाहिजे. त्याच्यामध्ये आलेल्या तक्रारीची नोंद घेतली पाहिजे. नोंद घेतल्यानंतर मग डिमांड व्हेरिफिकेशन किंवा लाच स्वीकारणे वगैरेसाठी सापळा, कारण हा सगळा तपास आहे. त्यामुळे ही प्रक्रिया 154 CRPC प्रमाणे ते करणं त्यांना बंधनकारक आहे. आता हा जो अँटी करप्शन अधिकारी असतो याला तपासाचे अधिकार कुठून मिळतात? तर याला तपासाचे अधिकार मिळतात 156 CRPC नुसार. हे 156 CRPC कोणत्याही पोलीस ठाणे अंमलदार अधिकाऱ्यास अशा ठाण्याच्या हद्दीमधील स्थानिक क्षेत्रावर अधिकारात असलेल्या एखाद्या न्यायालयाच्या 13व्या प्रकरणाच्या उपबंधकाले ज्या प्रकरणाची चौकशी किंवा संपर्क करण्याची शक्ती असेल अशा कोणत्याही बिनदखली आधार प्रकरणाचे दंडाधिकाऱ्याच्या आदेशाशिवाय अन्वेषण करता येईल. तर इथे बिनदखली चुकीचं वाकलं, इथं दखलपात्र पाहिजे होतं. इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. इथे दखलपात्र अपराधाची असं पाहिजे होतं. थोडक्यात काय, 156 CRPC हा अँटी करप्शन अधिकाऱ्याला अधिकार देतो की तुम्ही दखलपात्र अपराधाचं इन्व्हेस्टिगेशन करू शकता. म्हणजेच काय, 154 त्याला बंधनकारक आहे. आलेली तक्रार रजिस्टर करणं 156 नुसार त्याला अधिकार प्राप्त होतो तपासाचा. आणि त्यानंतर तपास झाल्यानंतर त्याला 173 CRPC प्रमाणे हा 173 CRPC 173(2) नुसार ते पुरे होताच पोलीस ठाण्याचा अंमलदार अधिकारी पोलीस अहवालावरून अपराधाची दखल घेण्याची शक्ती प्रदान झालेल्या दंडाधिकाऱ्याकडे राज्य शासनाने विहित केल्या नमुन्यानुसार एक अहवाल पाठवला. त्यात पुढील गोष्टी देण्यात येतील. थोडक्यात 173(2) नुसार अँटी करप्शन अधिकाऱ्याला चार्जशीट दाखल करण्याचा अधिकार आहे. म्हणजे 3 गोष्टी आहेत. 154 नुसार दखलपात्र तक्रार जी आलेली असते मागणीची त्याची नोंद करून घेणे. 156 प्रमाणे त्याला तपासाचा अधिकार, 173 प्रमाणे त्याने चार्जशीट दाखल करणे. हे सगळे कशामुळे प्राप्त झाले? त्याला डीम्ड PSO असल्यामुळे. जर तो पोलीस स्टेशन इन्चार्ज ऑफिसर इन्चार्ज ऑफ पोलीस स्टेशन जर नसता तर त्याला हे अधिकार प्राप्त झाले नसते. आता 154 CRPC प्रमाणे तक्रार त्यांनी दखलपात्र तक्रार नोंदवून घेतल्यानंतर काय केलं पाहिजे? तर 157 CRPC प्रमाणे त्यांनी त्याची कॉपी मॅजिस्ट्रेटला पाठवली पाहिजे, स्पेशल जजला पाठवली पाहिजे. आणि स्पेशल जजला कॉपी पाठवून मग त्याने पुढच्या कारवाईला सुरुवात केली पाहिजे. परंतु असं होतं का? असं होत नाही. सगळी कारवाई अगोदर होते. म्हणजे डिमांड व्हेरीफाय होते, त्याच्यानंतर लाचेचा सापळा लावला जातो आणि सापळा यशस्वी झाल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होतो. तर अशी तरतूद ACB मॅन्युअलमध्ये किंवा CRPCमध्ये आहे का? तर नाही. अशी तरतूद ACB मॅन्युअलमध्ये पण नाही आणि CRPC पण नाही मध्ये पण नाही. आता ACB मॅन्युअल काय म्हणतं याच्यामध्ये बघू आपण इन्व्हेस्टिगेशनबद्दल. आता लाचलुचपत विरोधी केंद्रात झाले तर पोलीस अधिकारी म्हणूनच काम करतात. त्यामुळे राज्यातील इतर पोलीस अन्वेषणाचे जे अधिकार आहेत ते अधिकारी त्या दर्जाच्या अधिकाऱ्यांना आहेत. तथापि केंद्रित अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1907 ते 15 अन्वये घडणाऱ्या गुन्ह्यांचेच अन्वेषण करण्याचा प्रसंग येतो. आणि अशाच प्रकारे 2 प्रकारे शिकवले जात आहे. एक लोकसेवकास लाच स्वीकारताना सापळा जाऊन पकडण्यासंबंधी किंवा खाजगी व्यक्तीस लाच देताना पकडण्यासंबंधी. दुसरं चौकशी करत असताना अपराध घडल्याचे अभियोग आल्यावरून. म्हणजे 2 प्रकारे अन्वेषण आहे. आणि ते कसं करायचं आहे? तर फौजदारा प्रक्रिया संहितेतील प्रकरण 12 आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायदा यात नमूद केलेल्या तरतुदीनुसार अन्वेषणाचे अधिकार सर्व अधिकाऱ्यांना प्राप्त आहेत. म्हणजे दोन्ही गोष्टी त्यांना पालन करायचं आहे. एक तर प्रकरण 12 CRPC
आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यामध्ये जे दिलं आहे सेक्शन 17मध्ये काय दिलं आहे की किमान तो पोलीस इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी असला पाहिजे, तरच त्याला तपास करण्यास तो सक्षम आहे. म्हणजे कलम 17 काय सांगतो प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टचा, की त्याचा दर्जा काय असला पाहिजे. आणि प्रकरण 12 काय सांगतो की त्याने 154 ते 173चं पालन केलं पाहिजे. म्हणजे या दोन्ही गोष्टी त्याने केल्या पाहिजे. पण आता तसं होतं आहे का? अँटी करप्शनच्या केसचा जो ट्रॅप केस आहे त्याच्यामध्ये होतं आहे का? नाही होत. म्हणून काय होतं मग, तर त्याच्यामुळं आता मी तुम्हाला दाखवतो आहे. या बाबतीमध्ये तुम्ही एक न्यायनिर्णय लिहून घ्या. श्री गिरीशचंद्र यसो वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका. याच्यामध्ये ट्रॅप केसबद्दल व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे. ट्रॅप कसा असावा, काय असावं. तर यातला आपण ही प्रक्रिया पार पाडत नसल्यामुळं काय होतं त्याबद्दल आपण पाहणार आहे. हे लेइंग अ ट्रॅप. तर लोक काय म्हणतात, बरेच लोक, वकील मंडळी पण बरेच असं म्हणतात किंवा आपले मित्र पण बरेच असे म्हणतात की लेइंग अ ट्रॅप जे आहे, ट्रॅप जो लावला जातो ती इन्क्वायरी आहे. परंतु हे जजमेंट बघा, महासिंग व्हर्सेस स्टेट दिल्ली ॲडमिनिस्ट्रेशन, हे 1976चं जजमेंट आहे. सुप्रीम कोर्टाचं आहे, माननीय सुप्रीम कोर्टाचं. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे ट्रॅपबद्दल, इन ए केस वेअर द कंप्लेंट मेड टू इन्स्पेक्टर ऑफ द अँटी करप्शन डिपार्टमेंट इज रेकॉर्डेड द सेम अरेंज्ड फॉर द रेड by noting each step taken thereafter in a regular manner. The step taken by him in order to detect the accused while taking bribe comes within the term of investigation. स्पष्ट म्हटलं आहे की ज्यावेळेस एखादा ट्रॅप लावला जातो आणि ज्यावेळेस त्याला पैसे घेताना पकडलं जातं, तर जे काय त्यासाठी जे काय स्टेप केल्या जातात, या स्टेप कशामध्ये येतात, इन्व्हेस्टिगेशनमध्ये येतात, त्या इन्क्वायरीमध्ये येत नाहीत. हे स्पष्टपणे या महासिंग व्हर्सेस स्टेट या केसमध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं ते जे आरोपीनं जे काही स्टेटमेंट दिलेलं असतं त्याचा तपास असल्यामुळं त्याचा फायदा ना सरकारी पक्ष घेऊ शकत नाही, ना आपला आरोपी पण घेऊ शकत नाही, असं पण कोर्टाने त्याच्यामध्ये म्हटलं आहे. आता प्रिलिमिनरी इन्क्वायरी, काही लोकांचं म्हणणं असतं ते प्रिलिमिनरी इन्क्वायरी आहे. ते जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं, स्टेट ऑफ उत्तर प्रदेश व्हर्सेस भगवंत किशोर जोशी, याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की प्रिलिमिनरी इन्क्वायरीची स्कोप काय, कुठपर्यंत असतो, प्रिलिमिनरी इन्क्वायरी कशाला म्हणायचं. मेअरली मेकिंग सम प्रिलिमिनरी इन्क्वायरीज अपॉन रिसिप्ट ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम द अनोनाइज सोर्स और सोर्स ऑफ डाउटफुल रिलेटिव्ह फॉर चेकिंग ऑफ द करेक्टनेस ऑफ इन्फॉर्मेशन डज नॉट अमाउंट टू कलेक्शन ऑफ एव्हिडन्स, सो कॅनॉट बी रिगार्डेड एज इन्व्हेस्टिगेशन. इन absence of any provision in the code, express or implied, I am opinion that it is open to a police officer to make preliminary inquiries before registering an offence and making full-scale investigation into it. No doubt, Section 5 of Prevention of Corruption Act was enacted for preventing harassment to government servant. Section 5 कशासाठी केला होता, हॅरॅसमेंट होऊ नये म्हणून. म्हणजे उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याकडून इन्व्हेस्टिगेशन व्हावं याच्यासाठी तो केला होता. तर हाऊएव्हर आता हे हाऊएव्हर ए पोलीस ऑफिसर मेक्स सम प्रिलिमिनरी इन्क्वायरीज, does not arrest or even question the accused or question any witness, but merely makes few discreet inquiries or looks at some documents without making any notes. It is difficult to visualize how any possible harassment or even embarrassment would result therefrom to the suspect and or the accused person. म्हणजे थोडक्यात काय, प्रिलिमिनरी इन्क्वायरीच्या दरम्यानमध्ये एखाद्या विटनेसला प्रश्न विचारणे किंवा आरोपीला अटक करणे ह्या गोष्टी करणं अपेक्षित नाही. हे प्रिलिमिनरी इन्क्वायरी आणि इन्व्हेस्टिगेशन हा वेगळा भाग आहे. तर हे भगवंत किशोर जोशीमध्ये मान्य सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. आता प्रिलिमिनरी इन्क्वायरीबद्दल ललिता कुमारी केसमध्ये काय म्हटलं आहे, हे जे ललिता कुमारीचे एक 2012चं जजमेंट आहे, एक 2013चं जजमेंट आहे. तर 2012च्या जजमेंटमध्ये इन नीड्स टू मेन्शन दॅट पॉवर इज कम्फर्ड अपॉन पोलीस अंडर द कोड टू मेक सीझर इन द कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन नॉट ड्युरिंग इन्क्वायरी. मग आता जेव्हा तुम्ही जर म्हणता की ट्रॅप ही इन्क्वायरी आहे, तर मग त्याला ते काही जप्त करण्याचा अधिकारच नाही. इन्क्वायरीमध्ये पोलीस अधिकाऱ्याला, अँटी करप्शन अधिकारी तुमच्या नोटा जप्त करू शकत नाही, काहीच नाही.
पण ते इन्व्हेस्टिगेशन आहे, त्यामुळं त्याला ते अधिकार मिळतात. तसंच याच्यामध्ये ललिता कुमारच्या 2013च्या केसमध्ये तेच म्हटलेलं आहे की रजिस्ट्रेशन ऑफ FIR इज मॅन्डेटरी अंडर सेक्शन 154 इफ द इन्फॉर्मेशन डिस्क्लोजेस कमिशन ऑफ कॉग्निजेबल ऑफेन्स अँड नो प्रिलिमिनरी इन्क्वायरी इज परमिसेबल इन सच सिच्युएशन. म्हणजे जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसतं आहे की कॉग्निजेबल ऑफेन्स घडलेला आहे, तेव्हा प्रिलिमिनरी इन्क्वायरी करण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही डायरेक्ट FIR रजिस्टर केला पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं पाहिजे. आता स्टेट ऑफ आंध्र प्रदेश वर्सेस पुनाथी रामलू अँड अदर्स हा एक केस लॉ आहे, हा माननीय सुप्रीम कोर्टाचा आहे. याच्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलं आहे की जसं अँटी करप्शनच्या केसमध्ये अगोदर आलेली तक्रार घेतली जाते, नंतर डिमांड व्हेरीफाय, नंतर ट्रॅप आणि त्याच्यानंतर FIR. तर ही जी मूळ तक्रार आलेली असते ही रजिस्टर झालेली नसल्यामुळं आणि नंतर जे पोलीस स्टेशनला जी तक्रार दाखल होते ते ड्यू डेलिब्रेशन्स अँड कन्सल्टेशन करून केलेले असते. म्हणजे चर्चा करून लिहायचं काय त्याच्यामध्ये याची सगळी चर्चा, सांगोपांग चर्चा करून मग तो पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल केली जाते. तर ही अशा प्रकारची जी कंप्लेंट आहे जी पोलीस स्टेशनला नंतर दाखल होते, ही ड्यू डेलिब्रेशन अँड कन्सल्टेशन करून केलेली तक्रार आहे आणि त्यामुळे तिचं पावित्र्य राहत नाही. आणि कोर्टाने स्पष्ट म्हटलं आहे, once we find that the investigating officer has deliberately failed to record the information report on receipt of information of cognizable offense of nature as in this case and has had prepared the first information report after reaching the spot after due deliberations. हे बघा इथं शब्द वापरला, ड्यू डेलिब्रेशन्स अँड कन्सल्टेशन्स. ड्यू डेलिब्रेशन अँड कन्सल्टेशन अँड डिस्कशन. Conclusion becomes inescapable that the investigation is tainted and would therefore be unsafe to rely upon such tainted investigation, as one would not know whether the police officer would have stooped to fabricate the evidence and create false clues. आणि त्यामुळं कोर्ट काय म्हणतं की जेव्हा असा जर प्रकारचा जो FIR असतो जो की नंतर दाखल केला जातो ड्यू डेलिब्रेशन अँड कन्सल्टेशन तर त्याच्यावर रिलाय होऊ शकत नाही, अनसेफ टू रिलाय अपॉन सच टेंटेड इन्व्हेस्टिगेशन, असं माननीय सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. आणि सेम असं झालं होतं की थुम्माला लोवाराजू वर्सेस स्टेट ऑफ AP. व्हेन द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हॅज डेलिबरेटेड फेल्ड टू रेकॉर्ड द FIR ऑन रिसीट ऑफ इन्फॉर्मेशन रिगार्डिंग कमिशन ऑफ कॉग्निजेबल ऑफेन्स अँड हॅड प्रिपेअर्ड FIR आफ्टर रिचिंग द स्पॉट आफ्टर ड्यू डेलिब्रेशन कन्सल्टेशन्स अँड डिस्कशन्स, the conclusion becomes inescapable that the investigation is tainted and would therefore be unsafe to rely upon such tainted investigation, as one would know where the police officer would have stooped to fabricate the create false clues. स्पष्टपणे त्याच्यामध्ये पण माननीय आंध्र प्रदेश हायकोर्टाने पण म्हटलं आहे. आता येतो प्रश्न मिसकॅरेज ऑफ जस्टिस. तर माननीय सुप्रीम कोर्टाचं हे जजमेंट आहे 2013चं. The investigation into criminal offence must be free from any objectionable features or infirmities which may give rise to apprehension in mind of the complainant or the accused that the investigation was not fair and may have been carried out with some ulterior motive. The investigating officer must not indulge in any kind of mischief or cause harassment either to the complainant or to the accused. This conduct must be entirely impartial and dispel any suspicion regarding the genuineness of investigation. Harassment, false implication. हां, त्याच्यामध्ये काय म्हटलं, जसं आपण वरती पाहिलं की जे अशा प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन आहे जे की ड्यू डेलिब्रेशन्स कन्सल्टेशन करून FIR दाखल झाला, नंतर ते इन्व्हेस्टिगेशन केलं तर ते टेंटेड आहे असं वरती म्हटलेलं आहे. आणि टेंटेड इन्व्हेस्टिगेशन जर असेल, देअरफॉर द इन्व्हेस्टिगेशन agency must avoid entirely any kind of extraneous influence and investigation must be carried out with equal alertity and fairness irrespective of the status of the accused or the complainant, as a tainted investigation definitely leads to miscarriage of criminal justice and deprives a man of his fundamental rights guaranteed under section 21 of the Constitution. म्हणजे जर अशा प्रकारचं टेंटेड इन्व्हेस्टिगेशन जे की सध्या अँटी करप्शनच्या ट्रॅपमध्ये केल्या जातात, जे की टेंटेड आहे,
तर अशा प्रकारच्या इन्व्हेस्टिगेशनमुळं काय होतं की आरोपीचे फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन होतं आणि हे जे अशा प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन आहे याच्यामध्ये मिसकॅरेज ऑफ जस्टिस घडतो आणि त्यामुळं ॲक्च्युली या अशा याच्यामध्ये एवढ्या डाऊटफुल प्रकरणामध्ये शिक्षा देणं हे शक्य नाही असं सुप्रीम कोर्टाचं यामध्ये स्पष्ट म्हणणं आहे. तर यातले काय जेवढं शक्य मला होत्या प्रोसिजर्स वगैरे सांगणं तेवढं मी आपल्याला सांगितलेलं आहे. आपणसुद्धा याच्यामध्ये अजून सखोल अभ्यास करा आणि अजून काही सूचना असेल तर मला कळवा. नमस्कार.